दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमानं धारदार शस्त्रानं वार करत तरुणाला गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगावात घडलाय. कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील प्राजक्ता प्लाझा परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमानं धारदार शस्त्रानं वार करून या तरुणाला गंभीर जखमी केलं. या हल्ल्यामध्ये राहुल अप्पा पवार वय वर्ष 24 राहणारा ब्राह्मणगाव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारच्या सुमारास 12:30च्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार राहुल पवार न्यायालयीन कामानिमित्त कोपरगावात आला होता. कामाटपून घरी परतत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमानं त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरानं धारदार शस्त्रानं वार करताच राहुल पवार गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. जत्रेदरम्यान झालेल्या मागील भांडणातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. केशव मोरे, आम्ही तारीख करून चाललो होतो घरी आणि संभाजी पुतळ्याच्या पुढं आडून आम्हाला हाणमार केली. एकाचं नाव आहे वैभव शिंगाडे आणि एक मंगेश साळवे आणि एक तो शाहीनाथ निक्कम. कशामुळे मारलं काय सांगता नाही येणार. आम्ही तारीख बिरीख केली, निघालो होतो घरी. मग ते कॉन्टॅक्ट करायला लागले पोरांना. मग पुढं आम्हाला अडवलं आणि मग आणलं. किती जण होते मारले? तिघं होते आणि बाकीचे मागं होते. याच्यामध्ये कोण जखमी झालेले आहे? राहुल अप्पा पवार. घटना कुठे घडली? संभाजी पुतळेस तिकडून काय नेमकी कुठं? धारणगाव रोडला. कुठं कुठं लागले त्या राहुलला? पुऱ्या पाठीला, मानीला लागलंय. पाठीला कशाने मारहाण केली? ते यश एवढा चाकू होता त्यांचे. किती जण होते साधारण ते? हे तिघं होते. पहिले R15 तिघ जण आले आणि स्प्लेंडरवर 2 जण होते. ते निघून गेले पुढं आणि R15 वाला येऊन डायरेक्ट थांबले आणि आम्हाला हाणमार सुरू केली. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.